इराणच्या हवाई हल्ल्यामुळे जगभरातल्या विमान वाहतुकीला फटका बसला। दुबई विमानतळावर अनेक फ्लाइट्स रद्द झाल्या आहेत। सुरक्षेच्या कारणास्तव पश्चिम आशियातील अनेक देशांकडून हवाई हद्द बंद करण्यात आली आहे, त्यामुळे अनेक फ्लाइट्स रद्द करण्यात आलेल्या आहेत। फ्लाइट रद्द झाल्यामुळे शेकडो प्रवासी दुबई विमानतळावर अडकून पडले आहेत। दरम्यान सध्या एबीपी माझाच्या प्रतिनिधी मानसी राऊत दुबई विमानतळावर अडकून पडलेले आहेत। नमस्कार, मी मानसी। मी आहे सध्या दुबई एअरपोर्टवरती। माझ्यासोबत सागर आहे, माझा नवरा आणि माझे आई बाबा। आम्ही चौघही जण केव्हापासून तरी दुबई एअरपोर्टवरती अडकून पडलेलो आहोत, कारण अर्थात युद्धजन्य परिस्थितीमुळे सागर केव्हापासून इमिरेट्सच्या स्टाफसोबत कॉर्डिनेट करतोय। पण त्यालाच विचारूया नक्की काय सांगितलं जाते झालं। पहिलं म्हणजे एमिरेट्सच्या सर्व फ्लाईट कॅन्सल आहेत। एमिरेट्सच्या तसं नाही, इथे तर सगळ्या एमिरेट्सच्या फ्लाईट्स आहेत या टर्मिनलला, पण दुबईचा एअरबेसच बंद करण्यात आलेला आहे। ते आता फर्दर नोटीसपर्यंत कोणत्याही फ्लाईट्स फ्लाय करणार नाही आहेत। त्याच्यामुळे नागरिकांमध्ये किंवा टुरिस्टमध्ये खूप भीतीजन्य वातावरण निर्माण झालेलं आहे। परंतु त्यांनी एमिरेट्सने पाण्याची व्यवस्था सुद्धा केलेली आहे, एअरपोर्टकडून खाण्याची व्यवस्था सुद्धा त्यांनी केलेली आहे। प्रत्येकाचे ज्यांची तिकीट्स आहेत त्यांना बोर्डिंग पास दाखवून KFC पासून मॅकडोनल्डपर्यंत ज्या इथे अवेलेबल फूड स्टॉल्स आहेत त्याच्यामध्ये खाण्याची व्यवस्था त्यांनी फ्री केलेली आहे। पण बराच गोंधळ आहे, अजून काहीच त्यांना फायनल कम्युनिकेशन काही येत नाहीये त्यांच्यात की आता पुढे काय करायचं। बरोबर बोलतोय। दुसरं म्हणजे व्हिसाचं काय सांगशील? काही लोकांचा ट्रान्झिट व्हिसा आहे, काही लोकांचा टुरिस्ट व्हिसा आहे, त्यांनी नक्की काय करावं? ज्यांचा व्हिसा संपत आलेला आहे आणि जे व्हिसा एकदम एंडला आहे तर त्यांना एक्झिट पण करता येत नाहीये, पण त्यांच्यासाठी व्हिसा एक्सटेंड करण्याची पण प्रोसिजर ते चालू करणार आहे, पण ती अजून झालेली नाहीये। ती झाल्यावर तो त्यांना एक्सटेंड करून देण्यात येणार आहे त्यांच्या। आता लोकांनी नक्की काय करावं किंवा काय कोऑर्डिनेशन करता येईल? तू स्वतः काय करणार आहे ह्याबद्दल? नाही, आता बऱ्याचशा लोकांना ज्यांना अकोमोडेट करता येते त्यांच्यासाठी ते राहण्याची पण व्यवस्था एअरपोर्टवर करणार आहे, पण मला वाटतं सगळ्यांसाठी ती होणं शक्य नाही आहे, कारण तेवढी कॅपॅसिटी सुद्धा नाही आहे। पण ज्यांचे काही आहेत दुबईमध्ये रिलेटिव्ह, आता आमचंच सांगायचं झालं तर आमचे रिलेटिव्ह राहतात काही, त्याच्यामुळे दुबई असल्यामुळे आम्हाला एवढं काही त्रास होणार नाही आहे। आम्ही परत दुबईला जातोय आणि नंतर जेव्हा ही सगळी सिच्युएशन नॉर्मल होईल त्याच्यानंतरच आम्ही फ्लाय करायचा विचार करू। अर्थात इमिरेट्सकडनं आम्हाला काही मेसेजेस येतील तेव्हाच आम्ही पुढचा काय प्रवास असणार आहे त्याबद्दल अपडेट देऊ शकतो। आम्हाला जे काही अपडेट येतील। इकडे मध्य पूर्वेतील तणावाने आता धोक्याची पातळी ओलांडलेली आहे। अमेरिका आणि इस्रायलच्या हल्ल्यांना